एक राजकीय बातमी, क्या हुआ तेरा वादा या वक्तव्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल क्या हुआ तेरा वादा असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले। आता या प्रकरणात सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। सौ चूहे खा के बिल्ली हाच को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, म्हणून आधी नीट वागायचं कोणी सांगायचं। आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया। काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत। एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता, जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो। आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही। दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो।